नमस्कार, मी शेख पाशा. जन एकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलन दरम्यान आंदोलनकर्त्या युवकावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आज लातूर जिल्ह्यातील औसा शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मुस्लिम भीम सेनेही जाहीर पाठिंबा दिला. सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांनी हातात भारतीय तिरंगा, जय भीमचे फलक आणि संविधानाच्या मूल्यांचे संदेश घेऊन औसा शहरातून शांततापूर्ण रॅली काढली. रॅली दरम्यान लोकशाही, संविधान आणि आंदोलनाच्या अधिकाराच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. औसा शहरातील व्यापाऱ्यांनीही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहरातील अनेक भागामध्ये बंदचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने औसा तहसीलदार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आंदोलनकर्त्यावर झालेल्या कथित लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आपल्याला माहित आहे तेथील पोलिसांनी त्यांच्यावर किती अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे. त्याच्या निषेधार्थ आज औसा बंदची हाक, पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेली आहे. आणि या वेगवेगळ्या संघटनांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. मी आज असे आम्ही जे हे आंदोलन काढलेले आहे, आपण सर्वजण हे जिवंत असलेलं उदाहरण हे सर्व समोर पेश केलेलं आहे. आणि हे आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम भीम संघटनातर्फे जाहीर असा पाठिंबा आहे. हा देश इथल्या कुठल्याही एका जाती धर्माचा नाही, तर हा देश इथल्या प्रत्येक भारतीयाचा आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिले, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलं. आणि त्या संविधानाची शपथ घेऊन हे सरकार 2014 मध्ये या ठिकाणी केंद्रामध्ये स्थापित झालं. आणि जसं स्थापित झालं तसंच हे सरकार मनुस्मृतीने वागायला चालू केलं. संविधानाचा फोटो दाखवतोय आणि मनुस्मृती या ठिकाणी लादण्याचं काम इथल्या प्रत्येक भारतीयावर या ठिकाणी चालू केलेल्या या सरकारचा मी पहिल्यांदा तर जाहीर निषेध करतो. ज्या प्रश्नासाठी मित्रांनो आम्ही आज या ठिकाणी आपलं घरदार सोडून औसा शहरामध्ये फिरतोय, हा प्रश्न तुमचा आमचा नाही, तर इथल्या प्रत्येक भारतीयाचा आहे. नीटची परीक्षा झाली, पेपर फुटी झाली आणि पेपर फुटीचा परिणाम असा झाला की इथल्या हुशार असणाऱ्या 22 विद्यार्थ्यांनी आपला जीव या ठिकाणी गमावला. आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके असतील आणि या भारतातील विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन चालू केलं. अपेक्षेप्रमाणे पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये जी चर्चा चालू व्हायला पाहिजे होती, आज 23-24 दिवस झाले तरी ती चर्चा सरकारने चालू केली नाही. आणि त्यांना ज्या लोकांनी या ठिकाणी सपोर्ट केला, ज्या लोकांनी आंदोलनामध्ये सहभागी घेतला, त्या प्रत्येकाला दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. त्या सरकारचा जाहीर धिक्कार करण्यासाठी इथं सगळ्या जमलेल्या माझ्या या भीम सैनिकांना, सर्व माझ्या या भारतीयांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या सरकारचा जाहीर निषेध करतो. 20 तारखेला दिल्लीमध्ये जी अमानुष मारहाण झाली, त्या मारहाणीसाठी ज्या वेळेस या महाराष्ट्रामधल्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले, ज्यावेळेस इथल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारले, त्यावेळेस सदाभाऊ खोत नावासारखा एक माणूस इथल्या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणतो. त्या सदा खोतचाही या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो, त्याचा जाहीर निषेध करतो. ज्या वेळेस या ठिकाणी सरकार कोणतंही असो संविधानाच्या विरोधात वागण्याचं काम केलेलं आहे, त्यावेळेस या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपली जात, आपला धर्म सोडून आपण सर्व भारतीय आहोत म्हणून रस्त्यावर उतरून या सरकारला धडा शिकवण्याचं काम केलेलं आहे. 22 विद्यार्थ्यांनी जीव गमावलाय. या पंतप्रधानांना माफीही मागावीशी वाटत नाही. मागणी काय आहे की नैतिक जबाबदारी या पेपर फुटीची कोणाची म्हणून
इथल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागितला, पण 22 विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा, हजारो विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा एक मंत्री या सरकारला मोठा वाटत असेल तर हे सरकारही या ठिकाणची तरुणाई येत्या काळामध्ये उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण फक्त 2 ते 3 वर्ष तुमच्याकडे आहेत. याच्यानंतर पुन्हा तुम्हाला मतदान मागण्यासाठी या ठिकाणी आमच्याच दारामध्ये यायचे. या सरकारने हे लक्षात ठेवावं, हे ठणकावून सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकरांनी हाक दिली आणि त्या हाक्यासोबत एक भारतीय, एक सुजाण नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी या आज होणाऱ्या औसा शहरला जाहीर पाठिंबा कालच जाहीर केला आणि सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी हातामध्ये तिरंगा घेऊन या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी या सरकारला सांगतो की हा देश शेवटपर्यंत प्रत्येक भारतीयाचा आहे. इथं हिंदू राष्ट्र होणार नाही, इथं मोमेडियन राष्ट्र होणार नाही, इथं खालसा राष्ट्र होणार नाही, तर हा देश फक्त आणि फक्त भारत राहील, भारतच अंतिमपर्यंत राहील आणि प्रत्येकाचा भारतीय राहील, एवढंच मी सांगतो. बाबासाहेब आंबेडकर जो शब्द बोलला होता तो शब्द आज खरा होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की हे संविधान कितीही चांगलं असलं तरी चालवणारा जर सरकार आणि नालायक आणि बेशरम असेल तर ही सरकार, तर हे संविधान फक्त कागदाचा गट्टा बनून उरून राहील. ही आजची परिस्थिती पाहून 2 शब्द मला बोलावेसे वाटतात. तुम्ही विश्वगुरूची बात करता पण विद्यार्थ्यांकडे तुमचं लक्ष जाईना. अरे हा सरकार कोणता गाजा पिऊन बसलाय, यांना सत्तेचा माज आणखी यांच्या डोक्यातून जाईना. एक गोष्ट लक्षात घ्या, जर इथला युवक पेटला तर सगळ्यांचा या सरकारचा नायनाट होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या भारत देशामध्ये नीटची परीक्षा झाली आणि त्या परीक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. पेपर फुटला आणि त्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये आपल्या भारतामधील लडाखमधले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले आणि उपोषणाला 23 दिवस झाले, परंतु या सरकारला जाग आली नाही आणि या सरकारनं त्यांची दखल घेतली नाही. म्हणून सर्व विद्यार्थी जंतर मंतरवर आंदोलन करीत असताना या शासनानं त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला आणि कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही. बंधूंनी या ठिकाणी सांगू इच्छितो, जे विरोधी पक्षाचे खासदार असतील, जे दलितांचे खासदार असतील, त्यांचा आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे. आज आमचे एक खासदार, भीम आर्मीचे खासदार चंद्रशेखर रावण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संसद भवनावर उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्याकडे दखल सुद्धा घेतली जात नाही, त्यांना अद्यापर्यंत कोण बघितलं नाही. एवढंच नाही बंधूंनो, त्यांची संडासची ती संडास आहे, त्या संडासला सुद्धा या शासनानं कुलूप लावलेला आहे. इतका अन्याय अत्याचार या ठिकाणी होत आहे. आणि त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर भगिनीवर अत्याचार झाला, महिलावर अत्याचार झाला, सर्व विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि सर्व खासदारावर सुद्धा लाठीचार्ज झाला. या भारत संसदेचा विरोधी पक्षनेता त्याला जनावरासारखं ओढीत नेलं, आदरणीय राहुल गांधींना जनावरासारखं ओढत नेलं, तरी पण या शासनानं त्यांची दखल घेतली नाही आणि प्रत्येकाचा आवाज दाबण्याचं काम हे शासन करीत आहे. गरीब असेल, शेतकरी असेल, महिला असेल, दलित असेल, सर्व जातीमध्ये हे केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन भांडण लावण्याचं काम आणि सर्वांचा आवाज दाबण्याचं काम करीत आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, येणारा काळ हा धोक्याचा आहे, आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि घटना वाचली तर आपण वाचणार आहोत. विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन येणाऱ्या भविष्यामध्ये सर्वांनी या केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाला खाली खेचण्याचं काम केलं पाहिजे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो, सर्व व्यापारी, पोलीस कर्मचारी यांनी जे आंदोलनाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे बंदची हाक दिली होती, त्यांनी सर्वांनी सहकार्य केले. या ठिकाणी आमचे किरण भाई आहेत आणि या ठिकाणी आमचे जाधव साहेब आहेत. सर्व पक्ष संघटना यांनी या ठिकाणी सहभाग घेतला, त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्यात असंच एकजुटीनं आपण आंदोलन करू, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. जय भारत, जय भीम.